सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र। आज एक आंतरराष्ट्रीय विषय घेऊन तुम्हा सर्वांसमोर येतोय। विषय अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्या देशाच्या दृष्टीने, आपल्या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे। जरी आंतरराष्ट्रीय असला, जरी आखाती देशांमध्ये हे सारं घडत असलं, तरी त्याचे पडसाद आता भारताच्या हद्दीमध्ये सुद्धा उमटू लागलेले आहेत। आखाती देशांवर सध्या युद्धाचं सावट आहे। जणू काही जग तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीला लागले की काय, असेच काहीसे संकेत मिळत आहेत। म्हणजे आखाती देश इराण असेल, त्यानंतर इस्रायल असेल, अमेरिका असेल, या सर्वांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून काय घडतंय तुम्ही सर्वजण पाहताय। कुठे मिसाइल्स कोसळतायत, भारतीय लोक तिकडून इकडे येण्यासाठी धडपड करतायत, हे सारं आपण पाहतोय। पण कालची घटना, विशेषतः काल जी घटना घडली, कारण थेट या युद्धाशी भारताचा तसा संबंध नव्हता, पण काल ज्या वेळेस एक घटना घडते आणि भारताला चॅलेंज केलं जातं, हे युद्ध भारताच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं जातं, त्यावेळेस मात्र या विषयावर बोलणं आपल्याला सुद्धा बंधनकारक ठरतं। भारताची सध्या जगामध्ये प्रतिमा काय आहे आणि तुमच्या डोळ्यांसमोर ती प्रतिमा काय करून दाखवली जाते, हे महत्वाचं आहे। कारण 56 इंचांची छाती, घर में घुस के मारेंगे आणि मोदी है तो मुमकिन है, जगभरामध्ये भारताचा डंका, बरोबर तेवढेच प्रसंग दाखवले जातात जेवढे तुम्हाला दाखवायचे। पण जगभरामध्ये भारताची काय नाचक्की चालली आहे, भारताची काय प्रतिमा आहे, हे तुम्हाला कालच्या प्रसंगावरून कळेल। काल एका इराणियन युद्धनौकेला अमेरिकेने किंवा अमेरिकेच्या एका पाणबुडीतल्या त्या मिसाईलने निशाणा केला। इराणियन युद्धनौका बुडवली। म्हणजे विश्वयुद्ध 2 नंतर जवळपास 80-85 वर्षांनंतर ही पहिली घटना आहे। एखाद्या देशाने दुसऱ्या देशाची युद्धनौका बुडवण्याची दुसऱ्या महायुद्धानंतर, दुसऱ्या विश्व महायुद्धानंतर ही पहिली घटना। आणि हे स्वतः कुणी सांगितलंय? हे स्वतः अमेरिकेच्याच एका महत्त्वाच्या व्यक्तीने सांगितलं। त्याचा व्हिडिओ सुद्धा मी दाखवतो आणि त्या व्हिडिओमध्ये बारीक ऐका, त्याने एक शब्द वापरलाय, इंडियन ओशन। जरा ऐका। Like in that war, back when we were still the War Department, we are fighting to win. या व्हिडिओमध्ये हे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री काय म्हणतायत? इंडियन ओशन म्हणजे हिंद महासागरामध्ये, हे त्यांनी इंडियन ओशन जरी शब्द वापरला तरी हा शब्द भारताच्या हद्दीमध्ये, सागरी हद्दीमध्ये, त्या निळ्या हद्दीमध्ये आपण ही युद्धनौका बुडवली। आता विचार करा, भारताच्या हद्दीमध्ये म्हणजे भारताचं सार्वभौमत्व, भारताची राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय नियम, या सगळ्यांना फाट्यावर मारून, या सगळ्यांना, मी फाट्यावर हा शब्द वापरला बरं का, तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगले शब्द वापरू शकता, या सगळ्यांना फाट्यावर मारून अमेरिकेने इराणची युद्धनौका बुडवली। याच्यात काहीच नवल नाही, नवल आहे ते पुढे, तुम्हाला ते सांगतो। ही युद्धनौका ही भारताच्या निमंत्रणाला मान देऊन मिलन 2026 या भारतीय नेव्हीच्या कार्यक्रमामध्ये विशाखापट्टणम, ज्याला आपण वायझॅक म्हणतो, विशाखापट्टणम मध्ये 17 फेब्रुवारीला हा कार्यक्रम झाला होता। माफ करा, 19 फेब्रुवारीला हा कार्यक्रम झाला होता। 17 फेब्रुवारीला तर अधिकृत ट्विट आहे भारतीय नौदलाच्या, त्या ट्विट हँडलवर अधिकृत ट्विट आहे की इराणच्या ह्या IRIS, आयरिस देना, ज्याला माउंटन देना आपण म्हणू शकतो, DENA, देना म्हणजे तसा अर्थ नाही, DENA, ह्या युद्धनौकेचं वेलकम, स्वागत करणारं ट्विट हे स्वतः आपल्या नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आहे। आपल्या नौदलाच्या निमंत्रणाला मान देऊन 18 देश आले, त्यामध्ये एक इराण सुद्धा आहे। इराणची ही युद्धनौका तेव्हापासून भारताच्या सागरी हद्दीमध्ये होती। त्यांनी इथे येऊन आपल्या राष्ट्राध्यक्षांना नमन केलं, वंदन केलं। राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपतींना मला म्हणायचंय। इथल्या त्या सरावांमध्ये भाग घेतला, इथे राहिले। आपल्या निमंत्रणाला मान ठेवून त्यांनी एवढी मोठी युद्धनौका भारताच्या सागरी हद्दीमध्ये पाठवली। आणि मनामध्ये हा विचार केला असेल, भारत हा एवढा मोठा देश आहे, भारताचं संरक्षण नक्कीच आम्हाला असणार, कारण आम्ही एवढ्या दूरपर्यंत एकटी युद्धनौका पाठवतोय। सहसा एखाद्या युद्धनौकेला एकट्यामध्ये पाठवलं जात नाही, तिचा एक समूह असतो, तिच्या आसपास छोटमोठ्या फ्रिगेट्स असतात, छोटमोठ्या बोटी असतात, बोटी म्हणण्यापेक्षा त्यांच्या लहान सहान युद्धनौकाच तुम्ही म्हणू शकता। पण ही युद्धनौका अतिशय मोठी युद्धनौका होती। ती भारताच्या विश्वासावर त्यांनी इथपर्यंत पाठवली। पण झालं काय,
ज्यावेळेस ती युद्धनौका परतीच्या मार्गावर होती त्यावेळेस भारताच्या सागरी हद्दीमध्ये, आता काही जण म्हणतात ती सागरी हद्द श्रीलंकेची होती, त्या सर्व ज्ञानाने झपाटलेल्या अतिशय जास्त ज्ञानी असलेल्या लोकांना एवढंच सांगणं आहे, ती सागरी हद्द तुम्हाला एक गोष्ट माहिती असायला हवी, भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका का दाखवला जातो? लक्षात घ्या कधीतरी, भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका यासाठी दाखवला जातो कारण श्रीलंका हा संपूर्ण देश भारताच्या सागरी हद्दीमध्ये आहे. जरी तो देश असला तरी ती विशिष्ट नॉटिकल मैलाची जी रेंज असते त्यामध्ये श्रीलंका येतो, त्यामुळे श्रीलंका संपूर्ण दाखवावा लागतो. संपूर्ण श्रीलंका हा भारतीय सागरी हद्दीमध्ये आहे. आपण म्हणतो श्रीलंकेची सागरी हद्द, त्याला इंडियन ओशन जो म्हणतात, जरी संपूर्ण हिंद महासागर काय आपली रेंज नाही, पण तरी सुद्धा तो संपूर्ण परिसर जिथे हा हल्ला झाला ते भारताच्या सागरी हद्दीचा भाग होता. त्या सागरी हद्दीमध्ये भारताला कल्पना न देता भारताच्या आमंत्रणादाखल झालेल्या एका युद्ध नौकेवर अशा प्रकारचा हल्ला करून ती 100 जण, जवळपास 100-125 खलाशी ते नौसैनिक असलेली युद्ध नौका भर समुद्रात बुडवण्यात येते आणि भारताला साधी कल्पना सुद्धा नाही. जरा पहा काय घडलं. विचार करा, जर हाच प्रसंग चीन घ्या, रशिया घ्या, ह्या राष्ट्रांच्या बाबतीत घडला असता तर, म्हणजे चीनने किंवा रशियाने एखाद्या राष्ट्राला आमंत्रण दिलंय, त्या राष्ट्रामध्ये एखाद्या राष्ट्राचं युद्धनौका आली आहे, विमान आलंय आणि त्या राष्ट्रामधून निघताच त्या विमानावर त्या राष्ट्राच्या हद्दीतच हमला झाला. चीन रशिया सहन करेल? चीन रशियाला सोडून द्या, अमेरिकेने एखाद्या राष्ट्राला आमंत्रित केलंय, अमेरिकेमध्ये त्यांचा सराव झाला आणि अमेरिकेच्या सागरी हद्दीमध्ये भारताने त्याच्यावर मिसाईल डागलं. अमेरिकेच्या सागरी हद्दीमध्ये अमेरिकेला न सांगता ही गोष्ट शक्य आहे. दुसऱ्याच क्षणी काय घडेल हे काही वेगळं सांगायची गरज नाही. 56 इंचाची आपली छाती आहे ना, ही 56 इंचाची छाती आपण आपल्या त्या पाहुण्यांच्या संरक्षणासाठी आपण का वापरली नाही? पाहुणेच म्हणावं लागेल, तुमच्या आमंत्रणाला मान ठेवलाय आणि ते आलेले आहेत. आता ज्यांना वाटतं हा आंतरराष्ट्रीय युद्धाचा एक भाग आहे, त्यांच्यावर त्यांनी हल्ले केले वगैरे वगैरे, माझं एक साधं म्हणणं आहे. ज्यांना वाटतं मी आजवर समजायचो खरंच इस्रायल मित्र आहे का, त्याचं एक उदाहरण सांगतो. ही या युद्धनौकेला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात. चाबहार पोर्ट, चाबहार हे भारताने डेव्हलप केलेलं, भारताने विकसित केलेलं इराण मधलं त्या आखाती खाडीमधलं एक असं बंदर आहे ज्याच्यामुळे भारताचा सागरी व्यापार सुकर होईल, भारताला आखाती देशांमध्ये एक तळ मिळेल, तिथून जाणाऱ्या येणाऱ्या जहाजांवर भारताचं नियंत्रण राहील, भारताला त्यातून उत्पन्न मिळेल आणि त्यानंतर विशेष म्हणजे पाकिस्तानच्या ज्या सीपॅक कॉरिडॉर जो म्हणतात, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ज्याला म्हणतात, त्या इकॉनॉमिक कॉरिडॉरवर लक्ष ठेवण्यासाठी, त्याच्यावर वचक ठेवण्यासाठी भारताचा तो तळ तिथे होता, चाबहार पोर्ट. या चाबहार पोर्टचा काय संबंध होता इस्रायलने अटॅक करण्याचा? त्या चाबहार पोर्टला जो भारताला स्वतःचा मित्र म्हणवतो किंवा भारत त्याला आपला मित्र म्हणवतो, हा इस्रायल नावाचा देश, त्याने या चाबहार पोर्टवर सुद्धा हल्ला केला आणि या पोर्टचं नुकसान केलं. त्यांना माहिती होता हा पोर्ट भारताचा आहे, तरी सुद्धा ही आहे तुमची मैत्री आंतरराष्ट्रीय पातळीवर. विचार करा, 1971 साली ज्या वेळेस बांगलादेश मुक्ती संग्राम आपण हाती घेतला होता, त्यावेळेस अशाच प्रकारे अमेरिकेने आपला 7वा बेडा, अमेरिकेच्या आर्मराचे जे 7 प्रकार आहेत त्यातला 7वा बेडा सगळ्यात मोठा आहे तो, जो पॅसिफिक महासागरामध्ये होता, तो भारताच्या दिशेने वळवला. त्यावेळेस भारतावर दबाव तयार करायचा होता. पाकिस्तानच्या त्या विभाजनाला अमेरिकेची परवानगी नव्हती, तरी सुद्धा इंदिरा गांधींनी त्यावेळेसच्या अमेरिकन सरकारला फाट्यावर मारला. पाकिस्तानने अमेरिकेची मदत घ्यायचा प्रयत्न केला, त्यावेळेस आपल्या मदतीला धावून आला तो रशिया. मी पुन्हा सांगतो, रशिया, ज्या रशियाला आपण आत्ताच्या त्या करारांमध्ये फाट्यावर मारला अमेरिकेच्या सांगण्यावरून. आणि भर मीडियावर हे नरेंद्र मोदी म्हणण्यापेक्षा त्यांचे माय फ्रेंड डोनाल्ड, या डोनाल्ड यांनी भर मीडियावर कशा प्रकारे आता भारत आमच्याकडनं ऑइल घेणार आहे, रशियाचं ऑइल थांबवणार आहे हे सांगितलं. एक चकार शब्द नाही. ही आहे आपली आता किंमत आंतरराष्ट्रीय लेवलला. ना रशिया आपला मित्र राहिला, त्यावेळेस रशियाने जर हात काढला असता तर त्यावेळेस काय प्रकार घडला असता 71 साली.
पण आपल्या नेत्यांनी ते संबंध जपले. रशिया सोबत असतील, इतर सर्व देशात, अगदी इराण सुद्धा. इराण हा भारताचा शत्रू राष्ट्र नाही, इराण हा भारताचा मित्र राष्ट्रच राहिलेला आहे. कायम कायम इराण मित्र राष्ट्र. आज इराणमध्ये आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करत होतो, एवढ्या मोठ्या बंदराला विकसित करत होतो, ते असंच करत होतो का? म्हणजे विचार करा, त्यावेळेस इंदिरा गांधींनी जी परिस्थिती हाताळली त्या काळामध्ये ती आज आपल्याला हाताळता येत नाही. कशासाठी? काय, कुठे आपल्या दगडाखाली हात अडकलेत? काय घडतंय? कुठल्या फाईल्सचं नाव येतंय? एका फाईलसाठी आपण देशाची प्रतिमा ही अशी चव्हाट्यावर टांगतोय, वेशीवर टांगतोय. म्हणजे साधं ट्विट सोडा. म्हणजे बघा, आता काल ज्यावेळेस तो हल्ला झाला त्या युद्धनौकेवर, आपल्या देशाने मदतही करू नये, साधी त्यांना मदत पाठवू नये. तिथे श्रीलंकेचं नौदल पोहोचतं, श्रीलंकेच्या नौदलाने त्यांना मदत केली. त्यातल्या जवळपास 80 ते 90 जणांचा मृत्यू झालेला आहे. जे मगाशी मी तुम्हाला सैनिक दाखवले, जे भारताच्या वायझॅक विशाखापट्टणमच्या रस्त्यावर जे परेड करतायत, ते सैनिक वारलेत. आता त्यांना जलसमाधी मिळाली, मेले ते. Led by Lieutenant Jeffrey Matthew, now marches past the grandstand. Defenders of the sovereignty and territorial integrity is the emerald of the equator, the Indonesian naval contingent led by Lieutenant Junior Grade Kemal Hamdani. आज विचार करा, त्या सैनिकांसाठी मदत सोडा, एखादं ट्विट करू नये आपण, त्याच्याविषयी एक शब्द काढू नये. सोशल मीडियाच्या माध्यमांवर सुद्धा भारताच्या अधिकृत ही कसली दहशत आहे. आपल्या विनंतीला मान देऊन आलेली माणसं आपल्या देशाच्या हद्दीत मारली जातात. म्हणजे साधं घ्या, एखादं अगदी आपण आपल्या घरचं उदाहरण घ्या. आपल्या घरी आलेल्या एखाद्या पाहुण्यावर त्याचा शत्रू आपल्या घरात येऊन जर हल्ला करणार असेल, आपल्या घरात घुसून, तर आपण भले त्या शत्रूचा आपला संबंध नसेल तरी आपण त्या शत्रूवर तुटून पडणार. कारण तू माझ्या घरात आलेल्या माझ्या पाहुण्यावर माझ्या देखत माझ्या घरात येऊन हल्ला करतोय. तुमचा काय तो वाद असेल, ज्यावेळेस तो त्याच्या घरी जाईल त्यावेळेस तुम्ही तुमचा आपसातला वाद बघा, पण माझ्या घरात मी हा वाद सहन करणार नाही. कारण तो माझ्या निमंत्रणाला मान देऊन इथे आलेला आहे. माझ्या घरात येऊन हल्ला करण्याची तुझी हिंमत होते कशी? विषय हा आहे. अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर. हे दिसतं तितकं साधं प्रकरण नाही. तुमच्या नाकावर टिचून अमेरिकेने तुम्हाला फाट्यावर मारलेला आहे, फाट्यावर. अनेक प्रकार आहे त्याच्यामध्ये. आंतरराष्ट्रीय पातळीवर जर बघायला गेलं तर तुम्ही म्हणाल की हे सगळे आपले संबंध आता अमेरिकेशी चांगले कसे? काहीही नाही. अमेरिकेने आपला टॅरिफ जागेवर ठेवलेला आहे. जो कर लावला आहे जवळपास 50% जो काही आणलाय 18-20%, आपण त्यांच्यावर 0 कर लावतोय, तरी सुद्धा आपल्यावर 18-20% कर आहे. काही नाही. त्यामुळे आता ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मी काय पुन्हा इथे वाचून दाखवत नाही. लोकांच्या प्रतिक्रियाही मी घेतल्या होत्या. पण ठीक आहे, आपल्याला फाट्यावर मारलेला आहे हे मात्र निश्चित आहे. आपण म्हणजे विचार करा, आपल्या सागरी हद्दीमध्ये जवळपास 25 ते 30 देशांचं रक्षण आपण करतो. आपलं नौदल आपल्या सागरी हद्दीमध्ये त्यांचं रक्षण करतं. आणि आपल्या सागरीमध्ये हद्दीमध्ये येऊन अमेरिकेसारखा देश जर एखाद्या आपल्या मित्र देशावर अशा प्रकारची कारवाई करत असेल तर तुम्ही वॉचमन म्हणून राहिलात. तुमचं काय अस्तित्व राहिलं? तुम्ही वॉचमन ठरलात, वॉचमन.